या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. गुढीपाडव्याच्या निमित्ताने रॉबिनहूड आर्मी सोलापूरतर्फे पुरणपोळी ड्राईव्ह या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गरजू, निराधार, बेघर तसेच रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नसेवा देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. रॉबिनहूड आर्मी ही स्वयंसेवी संस्था शहरातील उरलेले किंवा अतिरिक्त अन्न गरजूंना पोहोचवण्याचे काम करत आहे. गेल्या 8 वर्षांपासून ही संस्था दररोज अन्नदान उपक्रम राबवत असून आजपर्यंत लाखो नागरिकांना भोजन देण्यात आले आहे. तसेच हजारो कुटुंबांना धान्य वाटपही करण्यात आले आहे. यावर्षी गुढीपाडव्याच्या आनंदात गरजूंनाही सहभागी करून घेण्यासाठी पुरणपोळी ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम 19 मार्च 2026 रोजी सकाळी 7:15 वाजता सुरू होणार असून उद्घाटन सोलापुरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नवल मिलिंद शाह यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी पुरणपोळी स्वरूपात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत विविध ठिकाणी पुरणपोळी जमा करण्यात येणार आहेत. जमा झालेल्या पुरणपोळ्या गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. पुरणपोळी जमा करण्यासाठी शहरातील विविध केंद्रे निश्चित करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुढीपाडव्याचा आनंद गरजूंपर्यंत पोहोचवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेत सिंधुराव गोरे, अनिकेत चंदशेट्टी, पंकज चिंचोळी, कार्तिक कलबुर्गी, करण कलबुर्गी, ओंकार अतनुरे, रेवंड सिद्ध थिसके, अमित जनगौड, सुजल येळसंगी आदी उपस्थित होते. रॉबिनहूड आर्मी सोलापूरच्या वतीनं येत्या 19 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्तानं जसं आपल्या घरात गोडधोड बनतं तसं कुष्ठरोगी वसाहत असेल किंवा वंचित जी लोक आहेत किंवा जी अपंग, गरजू, निराधार लोक आहेत तर त्यांच्याही घरामध्ये गोडधोड व्हावं आणि त्यांच्याही घरातली ही जी गुढीपाडव्याचा दिवस आहे तो एक चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आपण एक पुरणपोळी ड्राईव्ह ठेवलेला आहे की जेणेकरून आज आपण तुमच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत हे आव्हान पोहोचवतोय की या सोलापूरकरांच्या माध्यमातून जे काही पुरणपोळ्या आपल्यापर्यंत येतील तर त्या सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत तर या प्रेस नोटमध्ये जसं दिलेलं आहे तसं सोलापुरातील कुष्ठरोगी रुग्ण असतील, निराधार, बेघर, अपंग किंवा रस्त्यावरती झोपणारे जे काही निराधार लोक आहेत अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस हा रॉबिनहूड आर्मीचा आहे. आणि येत्या 19 मार्चला गुरुवारी संध्याकाळी 7:15 वाजता हा पुरणपोळी ड्राईव्हचं आयोजन आपल्या बेघर निवारा सोलापूर इथं करण्यात आलेलं आहे. आणि या उपक्रमाचं जे उद्घाटन आहे ते सोलापुरातील उगवत्या आणि प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नवल मिलिंद शाह यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. आणि त्यांच्या हस्ते पहिली पुरणपोळी जी आहे ती कुष्ठरोगी वसाहतीमध्ये दिली जाईल आणि त्याच्यानंतर मग हा पूर्णपणे कुष्ठरोगी वसाहतीनंतर मग सिव्हिलमधल्या ज्या काही रुग्ण आहेत किंवा नातेवाईक आहेत की त्यांना याच्याबद्दलची ही पुरणपोळीबद्दलची माहिती दिली जाईल आणि त्या पुरणपोळ्या तिथं संकलन तिथं विस्तरण केलं जाईल. आणि तिथून मग परत वेगवेगळ्या झोपडपट्ट्या ज्या आपण लोकेट केलेल्या आहेत अशा सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये या पुरणपोळ्यांचं जे काही वितरण करणार आहे ते या पद्धतीने केलं जाईल. थोडक्यात सांगतो, तिकडून जे आहेत ते कार्तिक कलबुर्गी सध्या पुण्यामध्ये एका मायफोन स्टोअर त्याचबरोबर विश्व मोबाईल शॉपी असा त्यांचा व्यवसाय आहे. अनिकेत चंदशेट्टी बोरामणीला ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल म्हणून सध्या कार्यरत आहे. मी हिंदूराव गोरे, रॉबिनहूड आर्मी सोलापूर त्याचबरोबर माणुसकी फाउंडेशन, करण कलबुर्गी हा सुद्धा पुण्यामध्ये एका IT कंपनीमध्ये सध्या कार्यरत आहे. याचबरोबर माझ्यासोबत उपस्थित असलेले सुजल येळसंगी संगमेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यानंतर ओंकार अतनुरे बाबतीत जर ओव्हरऑल बघितलं तर साधारणपणे शिल्लक राहिलेलं किंवा ताजं जे अन्न आहे ते रॉबिनहूड आर्मी गेल्या 8 वर्षापासून गोरगरिबांपर्यंत पोच करण्याचं काम करते. आज हा कन्सेप्ट सोलापूरमध्ये 8 वर्षापासून राबवत असताना 3 प्रामुख्याने गोष्टी आपण पाळतो. एक म्हणजे कोणताही आर्थिक व्यवहार करत नाही, बँक अकाउंट नाही, ऑफिस नाही किंवा धर्म कुठला बघितला जात नाही. तर दररोज 300 पेक्षा जास्त गरजूंना जेवण देणारी ही संस्था म्हणून सोलापूरमध्ये निश्चित एक परिचय आहे. तर या माध्यमातून दररोज अन्नसेवा आपण करत असताना प्रत्येक दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा या उद्देशाने गेल्या अनेक दिवसापासून अनेक उपक्रम आपण करतो. नवरात्रीमध्ये असेल, त्याचबरोबर गणपतीच्या दिवसांमध्ये असेल, तसं येणाऱ्या गुढीपाडव्याला एक वेगळा उपक्रम घेऊन आज आपल्या समोर आम्ही आलेलो आहोत.
आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून ही सेवा समाजाप्रती पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. मी माझे सहकारी अनिकेतला विनंती करतो की या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगावी.